नमस्कार, मी रश्मी. शंखनाथच्या विशेष मुलाखत या कार्यक्रमात आपले स्वागत आहे. ग्रामायण प्रतिष्ठान 2012 पासून ग्रामीण भागातील उपक्रम, पर्यावरणपूरक प्रकल्प, वर्कशॉप्स आणि सामाजिक सेवा या क्षेत्रात महत्त्वाचे कार्य केले आहे. विविध उपक्रमाद्वारे संस्थांनी शेतकरी, महिला उद्योजक, दिव्यांग कलाकार आणि स्थानिक उत्पादक यांना व्यासपीठ मिळवून दिले आहे. यंदाही 16 जानेवारीपासून प्रदर्शित होत आहे. यंदाच्या प्रदर्शनात काय विशेषता आहे यावर चर्चा करण्यासाठी आज आपल्या स्टुडिओत संजयजी सराफ सर आलेले आहेत. चला तर मग मुलाखतीला सुरुवात करूया. सर, माझा पहिला प्रश्न आहे, ग्रामायण प्रतिष्ठानाची स्थापना कशी झाली आणि 2012 पासून तुमचा प्रवास कसा राहिला आहे? ग्रामायण प्रतिष्ठानची स्थापना जी 2012 मध्ये झाली त्याला विशेष कारण आहे. कारण 2012 हे विवेकानंदांचा सार्धशती वर्ष होतं आणि सार्धशती वर्ष असल्यामुळे 150वं वर्ष कसं साजरं करावं याची देशभर एक योजना बनली होती आणि देशभरातल्या सगळ्या सामाजिक क्षेत्रातल्या मंडळींनी एकत्र येऊन याचे 5 आयाम ठरवले होते. त्या 5 आयामांपैकी ग्रामायण हा एक 2012 मधला सार्धशतीतला आयाम होता. त्या आयामाचा उपयोग 2013 पासून त्या नावाने काहीतरी काम चालावं आणि त्याची फॉलो ॲक्शन व्हावी या दृष्टीने ग्रामायणनी काम सुरू केलं. प्रामुख्याने 2012 मधलं काम हे सार्धशतीच्या अंतर्गत होतं आणि 2013 पासून आपण ग्रामायण या नावाने पुढे काम सुरू केलं. ग्रामीण भागातील उपक्रम राबवण्यामागील तुमचा मुख्य उद्देश काय आहे? आपल्या सगळ्यांना माहित आहे की गांधीजी म्हणत असे की भारत गावामध्ये वसतो आणि मधल्या काळामध्ये विकासाचा जो दृष्टिकोन राहिला हा प्रामुख्याने शहर केंद्रित राहिला आणि गाव उपेक्षित राहिले. या उपेक्षित गावांना पुन्हा एकदा विकासाच्या वाटचालीमध्ये आणणं, चैतन्याने त्यांना भरणं आणि गाव ही गोष्ट विकासाचं एक मोठं साधन होऊ शकतं. नैसर्गिक साधन संपदा सगळी गावामध्ये आहे, परंतु तरी गाव गरीब आहे. तर याचं जे कारण आहे ते नैसर्गिक साधन संपत्ती जी गावामध्ये आहे त्याचं कन्व्हर्शन, फिनिश प्रॉडक्ट गावामध्ये तयार होत नाही. तर ते सर्व कच्च्या मालाच्या रूपामध्ये जातं आणि ते फॅक्टरीमध्ये कन्व्हर्ट होऊन नंतर बाजारामध्ये येतं. आणि असं असल्यामुळे गावात नैसर्गिक संपदा विपुल परंतु त्यासोबत गरिबी असं जोडलेलं आहे. त्याच्यामुळे ग्रामविकासाचं काम करताना गावातील नैसर्गिक गोष्टींवर अधिक भर देऊन त्याचं कन्व्हर्शन गावातल्या गावात कसं होईल, छोटे उद्योग कसे निघतील, विकेंद्रित अर्थव्यवस्था कशी येईल याचं चिंतन अगदी गांधीपासून तर अनेक पुढच्या अर्थतज्ञांनी केलेलं आहे. आणि या सगळ्या चिंतनाचा भाग हा व्यक्तिशः आम्ही पण राहिलेलो आहो. कारण 2075 नंतर माननीय नानाजी देशमुख दिल्ली यांनी पण या प्रकारचं काम हे जनता पक्षाच्या राजवटीनंतर सुरू केलं आणि त्या कामाचा भाग राहण्याचं सौभाग्य आम्हाला मिळालं आणि त्यामुळे आम्ही पुढे जाऊन त्या धर्तीवर काम उभं करावं अशा दृष्टीने 2012 पासून आम्ही विचार केला. या प्रदर्शनाची प्रमुख उद्दिष्टे कोणती आहेत? या स्टॉलसाठी उत्पादन निवडताना कोणत्या निकषाचा विचार केला जातो? या प्रदर्शनाचं मुख्य उद्दिष्ट असं आहे की ग्रामायणमध्ये एक तर जो गावातला किंवा लहान उद्योजक जो आहे त्याला सक्षम करणं असं या सगळ्या प्रदर्शनाचं उद्दिष्ट आहे. दुसरं याचं उद्दिष्ट असं आहे की आजचे सगळे प्रश्न हे जीवनशैली संबंधी प्रश्न आहे. मग ते पर्यावरणाचे असो की अर्थकारणाचे असो की समाजकारणाचे असो, हे सगळे प्रश्न जीवनशैलीशी संबंधित असणारे प्रश्न आहे. आणि पर्यावरणपूरक जीवनशैली ही पुढे जाऊन आपल्या सगळ्यांच्या जीवनामध्ये यावी या दृष्टीने ग्रामायण ही एक त्याला आपण असं म्हणू की जीवनशैली परिवर्तनाची चळवळ आहे. आणि म्हणून त्या दृष्टीने जे छोटे उद्योजक जे आहे, जे पर्यावरणपूरक उद्योग बनवतात, अशा सगळ्या उद्योगांना आपण प्रामुख्याने प्राधान्य देत असतो. अच्छा.
पर्यावरणपूरक वस्तू आणि सेंद्रिय शेतीच्या वस्तूसाठी लोकांचा प्रतिसाद कसा आहे? हा प्रतिसाद दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे, परंतु हा वाढत असताना याचा ग्राहक शहरामध्ये जास्त आहे, याचा उत्पादक ग्रामीण भागामध्ये जास्त आहे. त्याच्यामुळे ग्रामीण भागातलं उत्पन्न माफक दरामध्ये शहरातल्या नागरिकांना मिळावं या दृष्टीने या उपक्रमाचं एक विशेष महत्व आहे. अच्छा. ई वेस्ट कलेक्शनच्या माध्यमातून कशा प्रकारे पर्यावरण रक्षणाला हातभार लागतो असं तुम्हाला वाटते? कोणतीही गोष्ट वेस्ट ही राहत नाही. बरोबर. वेस्ट पेक्षा आपल्याला त्याचा उपयोग माहित नाही म्हणून ते वेस्ट होतं. अदरवाईज ते बेस्ट असतं, परंतु आपल्याला उपयोग माहित नसल्यामुळे ते वेस्ट होतं. आतापर्यंत असं मानलं जायचं की ई वेस्ट ही विनाकारण वाया जाणारी गोष्ट आहे, परंतु या ई वेस्ट मधून प्लास्टिक पार्ट आणि धातूचे पार्ट असे दोन्ही वेगवेगळे केल्या जाऊ शकतात आणि दोन्ही गोष्टींना रिसायकलिंग मध्ये आणल्या जाऊ शकतं. सौभाग्याने बुटीबोरीच्या क्षेत्रामध्ये अशा प्रकारची एक कंपनी आपल्या विदर्भामध्ये निघालेली आहे आणि तिच्या सहयोगाने आपण हा प्रकल्प चांगल्या प्रकारे राबवतो आणि ती आपल्याला जे ई वेस्ट गोळा होतं ते आपण बुटीबोरीच्या त्या संस्थेला देतो रिसायकलिंग करता. नोकरी नाही मालक व्हा आणि इतरांना नोकरी द्या असा संदेश हे प्रदर्शन देणार आहे. यामागील आपली भूमिका नेमकी कशी आहे? सगळ्यांना नोकरी लागणं तर शक्य नाही. त्यातही सरकारी नोकरीची जी क्रेज होती ती सरकारी भरती आता जवळपास बंद झालेली आहे. प्रायव्हेट मध्ये सुद्धा जे नोकरी करतात आहे ती नोकरीची प्रेरणा जी माणसाला काम करताना कुठे ना कुठे अडचणीची असते आणि त्याच्यामुळे मग तिथे सुद्धा कॉन्ट्रॅक्ट सिस्टम येऊन राहिलेली आहे. त्याच्यामुळे माझा उद्योग माझ्या भरोशावर हा जो स्वावलंबनाचा रस्ता आहे हा अर्थव्यवस्थेच्या प्रगतीकरता चोखळण्याची गरज आहे. आणि मोठे मोठे उद्योग असले तर नोकरांची संख्या वाढते, परंतु ग्रामीण मुख्यतः विकेंद्रित अर्थव्यवस्थेला प्राधान्य देत असल्यामुळे मोठ्या उद्योगापेक्षा लहान उद्योगांना सक्षम करणं हे आपण हे करतो आणि लहान उद्योजक हा सरकारची मदत थोड्या बहुत अर्थाने घेऊन परंतु स्वावलंबी होण्याची प्रक्रिया फार लवकर होऊ शकते. आणि म्हणून विकेंद्रित अर्थव्यवस्थेचं जे मॉडेल आहे या मॉडेलमध्ये नोकऱ्यांची संख्या वाढत नसून रोजगाराची संख्या मात्र फार मोठ्या पटीने वाढते असा अर्थशास्त्रज्ञांचा अभ्यास आहे आणि त्याला धरून जी चळवळ चालवायला पाहिजे ती चळवळ आपण ग्रामीण म्हणून चालवतो. अच्छा. माझा शेवटचा प्रश्न आहे, ग्रामीण प्रतिष्ठानाची आगामी उपक्रमाबद्दल थोडक्यात माहिती द्या. हा जो उपक्रम आहे हा उपक्रम आपण 16 जानेवारी पासून 20 जानेवारी पर्यंत अमृत भवन आंध्र असोसिएशनचा जो हॉल आहे सीताबर्डी हे मुख्य मार्केटचा जो एरिया आहे या एरियामध्ये हे प्रदर्शन होणार आहे. यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे स्टॉल आलेले आहे, काही आर्टिझन्स आलेले आहे, ऑर्गॅनिक वस्तू विकणारे काही आलेले आहे, काही कपड्यावरच्या विविध क्रिया करणारे म्हणजे कपड्यावर एम्ब्रॉयडरी करणारे, कपड्यावर ब्लॉक पेंटिंग करणारे, कपड्यावर वेगवेगळ्या पद्धतीच्या फॅशन्सचे हे किंवा कपड्यापासूनचे विविध उत्पादनं हे मोठ्या प्रमाणामध्ये तिथे राहणार आहे. फूड प्रॉडक्ट्स जे आता आपण जसं मागच्या 2023 पासून ग्रामीणनी मिलेट प्रॉडक्ट्सला खूप प्राधान्य दिलं, असं मिलेट बनवणाऱ्या काही प्रॉडक्ट्स त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये राहणार आहे. मिलेट्स पासून काही बिस्किट तयार होतात, मिलेट्स पासून केक तयार होते, मिलेट्स पासून डोसा तयार होणारं पीठ तयार होतं, असे सगळे प्रॉडक्ट त्या ठिकाणी राहणार आहेत. अच्छा. खरोखरच आपण खूप छान माहिती दिली. छोट्या उद्योजकांना व्यासपीठ तयार करून दिलं हे कौतुकास्पद आहे. आपण आमच्या स्टुडिओत आलात आणि खूप छान संदेश दिला, याबद्दल धन्यवाद सर. धन्यवाद मॅडम. आपण ग्रामीणची माहिती सर्वांपर्यंत पोहोचवण्याचं जे एक सामाजिक कार्य एका अर्थाने करत आहात त्याबद्दल आपल्याला पण धन्यवाद. थँक्यू सर.